नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि प्रतिमाच्या मनामध्ये आता तन्वीबद्दल जी काही शंका आहे त्याचं निरसन करण्यासाठी तिच्या मदतीला आले आहेत जानकी आणि सखी आणि या दोघीही मिळून आता तन्वीची चांगलीच फजिती करणार आहेत. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता सायली जाता जाता प्रियाला सांगून जाते की आम्ही बाहेर चाललो आहेत आणि तोपर्यंत जर मला कळालं की तू प्रतिमा आत्याला काही त्रास दिला आहेस तर मग गाठ माझ्याशी हे लक्षात ठेव. आणि आता ती आणि अर्जुन मात्र निघून जातात. त्यानंतर प्रिया मात्र आता लगेच आता प्रतिमाला नेहमीप्रमाणे मॅनिप्युलेट करायला सुरुवात करते आणि बोलते की आई आई अगं मी तुला खरं सांगतेय, या सगळ्यामध्ये ना माझी काहीच चूक नाही आहे. हे सगळं काही त्या सायली आणि अर्जुनने केलं आहे. मला बदनाम करायचा प्रयत्न करतायत अगं ते दोघे. मी खरं सांगतेय ह्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे. नाही म्हणजे मी मान्य करते पूर्ण आजीला काढा दिला होता अगं, पण मी खरं सांगतेय मी त्या काढ्यामध्ये दुसरं काहीही मिसळवलं नव्हतं गं. आता प्रतिमाच्या देखील लक्षात आलं आहे की आता घरामध्ये कोणीच नाही आहे म्हटल्यानंतर ही नेहमीप्रमाणे आपल्याला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करते. त्यामुळे प्रतिमा देखील तिला काही जास्त भाव देत नाही आणि प्रतिमा तिला बोलते की मला ना ॲसिडिटी झाली आहे, कसं तरी होतं आहे, मी गेस्ट रूममध्ये जाऊन आराम करते. आणि हो, सायलीच्या 2 मैत्रिणी येणार आहेत, त्या आल्या की मला बोलव, त्यांना सरळ गेस्ट रूममध्येच पाठव. त्यावर आता तन्वी खरं तर इथे प्रतिमाला बोलते की मी तुझ्यासाठी थंड दूध आणू का मग. त्यावर प्रतिमा बोलते की नाही, त्याची काही एक गरज नाही आहे. आता प्रतिमा गेस्ट रूममध्ये जायला निघते तेवढ्यातच आता सायलीच्या सखी आणि जानकी या दोघी मैत्रिणी दारामध्ये हजर असतात आणि जानकी लगेच आवाज देते की आम्ही आलोय प्रतिमा आत्या. आता दोघीही घरामध्ये येतात तर प्रतिमा त्यांना बोलते की या ना, मी केव्हाची तुमचीच वाट पाहत होते पहा. आणि आल्या आल्या आता जानकी प्रतिमाला नमस्कार करते आणि सखीला देखील खुणावते की नमस्कार कर आत्याला. आता सखी देखील प्रतिमाला नमस्कार करते आणि आता त्या तिघीही मस्त गप्पा मारायच्या असतात त्यांना खरं तर. पण आता तन्वी तिथे असते त्यामुळे तिच्यासमोर काही ह्या गप्पा मारू शकत नसतात. आता तन्वी मात्र तिरसटपणे लगेच बोलते की तुम्ही दोघी अशा अचानक का आल्या आहेत. प्रतिमा आता तिच्यावर थोडीशी चिडते आणि बोलते की तन्वी, हा काय प्रश्न आहे. नाही म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांना कोणी असं विचारतं का. आणि तू जा तुझ्या खोलीमध्ये, आम्हाला थोड्या गप्पा मारायच्या आहेत. आता प्रिया काही तिथून जाईना त्यामुळे आता सखी लगेच तिला बोलते प्रिया जातीयेस ना. नाही म्हणजे तू इथून गेली नाही तर आम्हाला गप्पा कशा मारता येतील बरं. आता मात्र प्रियाचा नाईलाज होतो आणि आता मात्र ती स्टोर रूममध्ये निघून जाते. तर जानकी आता प्रतिमाला विचारत असते की प्रतिमा आत्या कशा आहात तुम्ही. त्यावर प्रतिमा देखील सांगते की मी ठीक आहे. आणि जानकी तिला पुढे सांगते की सायलीताईने आम्हाला सगळं काही सांगितलं आहे की तुम्हाला तन्वीबद्दल काहीच कसं वाटत नाही आहे वगैरे. त्यावर प्रतिमाच बोलते की हो, तेव्हा मी तिथेच होते सायलीसोबत आणि म्हणूनच तर तुम्हाला दोघींना मदतीसाठी बोलावलं आहे, तिचं खरं रूप माझ्या समोर यावं म्हणून. त्यावर आता सखी बोलते की मला देखील ना माझ्या आईबद्दल असंच वाटायचं. जिला मी आई समजत होते ती माझी खरी आई नव्हतीच आणि जिच्याबद्दल मला खरंच जिव्हाळा प्रेम वाटत होतं ना, तीच माझी खरी आई निघाली. त्यावर जानकी देखील बोलते हो ना, म्हणजे आपली जी माणसं असतात त्यांच्याबद्दल आपल्याला प्रेम माया वाटण्यासाठी असं वेगळं काही करावं लागत नाही. मी तर लहानपणापासून आईशिवाय वाढली आहे, पण मधुभाऊंनी मला नेहमीच आईचं प्रेम दिलं. तुम्हाला आता नक्की काय वाटतंय ना ते आम्ही समजू शकतो आणि म्हणूनच तर आम्ही दोघी तुमच्या मदतीला इथे आलो आहोत. तर पुढचा सीन दाखवला आहे जेलमधला. आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही संतोषकडे त्याला प्रश्न विचारायला आलेले असतात. पण आता अर्जुन ठरवतो की या वेळेला दोघांनीही एकदम त्याच्यासमोर जसं आपण फॉर्मल इंटरोगेशन करतो जेलमध्ये एखाद्या कैद्याचं तसं काही करायचं नाही आहे. आपण एकेकाने जायचं आणि त्याला प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नांची तो कशी उत्तरं देतोय यावरून आपल्याला समजेल की तो खरं बोलतोय की खोटं बोलतोय. आणि अर्जुन सगळ्यात आधी आता चैतन्याला संतोषला प्रश्न विचारण्यासाठी पाठवतो. तर आता चैतन्य इथे संतोषला प्रश्न विचारण्यासाठी येतो आणि बोलतो की मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत.
त्यावर संतोष बोलतो की आता अजून काय विचारायचं आहे बरं तुम्हाला? जे काही खरं होतं मी कोर्टामध्ये आधीच सांगून टाकलं आहे. त्यावर चैतन्य बोलतो की हो, पण काही प्रश्नांची अजूनही उत्तरं मिळालेली नाही आहेत, म्हणूनच मी तुला विचारतोय. त्या दिवशी खून करताना तू एकटाच होतास का? त्यावर आता हा संतोष सांगतो की हो, मी एकटाच होतो, मी एकट्यानेच तो खून केला आहे. त्यावर आता चैतन्य पुढे विचारतो, पण मग तू जयेशच्या फोनवरनं अर्जुनशी बोललास, आता नेमकं काय बोलायचं आहे हे तुला कसं कळालं बरं? त्यावर हा संतोष सांगतो की मी त्याचा फोनमधले आधीचे चॅट वगैरे पाहिले होते, त्यावरून मग मला अंदाज आला आणि त्यानुसार मी बोललो. पण आता चैतन्य बोलतो की जयेशचा फोन तर पासवर्ड प्रोटेक्टेड होता, मग तू ते चॅट कसे वाचलेस बरं? आता मात्र संतोष गडबडतो आणि संतोष बोलतो की नाही, म्हणजे मी चॅट वगैरे नाही वाचले, पण मी जेव्हा जयेशवर हल्ला करायला आला तेव्हा तो अर्जुन सरांशीच बोलत होता आणि तेव्हाचं त्याचं बोलणं मी ऐकलं होतं आणि त्यानुसारच मग मी अंदाज लावून फोनवर बोललो तसं. आता चैतन्याच्या एव्हाना लक्षात आलेलं असतं की हा संतोष खोटं बोलतोय म्हणून. आता तो एवढेच प्रश्न विचारून आता तिथून निघून जातो आणि आता चैतन्य गेल्यानंतर अर्जुन येतो या संतोषला प्रश्न विचारण्यासाठी. तर आता हा संतोष खरं तर चिडतो आणि बोलतो की हे सगळं काय चाललंय बरं तुमचं? तुम्ही का मला रोज रोज तेच प्रश्न विचारायला येत आहेत? मी कोर्टामध्ये सगळं काही सांगितलं आहे ना? त्यावर अर्जुन त्याला बोलतो की हो, कोर्टामध्ये तू सांगितलं आहेस, पण सगळं काही खरं सांगितलेलं नाही आहेस, म्हणून मी तुला प्रश्न विचारायला आलो आहे. मला एक सांग की शांताचा खून तू नक्की का केलास? त्यावर आता हा संतोष सांगतो की पैशांसाठी खून केला मी तिचा. तिने माझ्याकडनं पैसे घेतले होते आणि जे की ते परत करण्याचं नावच घेत नव्हती, म्हणून मग मी तिचा खून केला. त्यावर आता अर्जुन विचारतो की पण या 1.5 महिन्यामध्ये जर तू शांता मावशीच्या कॉन्टॅक्टमध्ये असतास तर मग मला कळालं असतं ना? नाही, कारण तेव्हा मी पण तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, पण तेव्हा तर तू तिच्या कॉन्टॅक्टमध्ये कधीच नव्हतास. आता मात्र हा संतोष गोंधळतो आणि आता अर्जुन त्याला पुढे विचारतो की तू एवढा परफेक्ट मर्डर कसा प्लॅन केलास ते सांग बरं मला एकदा. नाही, म्हणजे तू खून केलास, खून केल्यानंतर तिथले सगळे पुरावे, फिंगरप्रिंट सगळं काही नष्ट केलंस तू. हे सगळं कसं प्लॅन केलंस बरं तू? आता खरं तर हा गोंधळून जातो संतोष आणि सांगतो की मी जिथे जिथे चोऱ्या करतो ना, तिथे तिथे सगळीकडेच मी असंच करतो. माझे फिंगरप्रिंट्स वगैरे मी मिटवून टाकतो सगळीकडनं. त्यावर अर्जुन त्याला बोलतो की खोटं सांगतोयस तू. तू जिथे जिथे चोऱ्या केल्या आहेस ना, तिथे तिथे तुझे फिंगरप्रिंट्स सापडलेत आणि त्या फिंगरप्रिंट्सवरनंच तू पकडला गेला आहे या चोऱ्यांच्या गुन्ह्याखाली. त्यामुळे तू खोटं सांगतोयस हे तर माझ्या लक्षात आलं आहे. पण एक लक्षात ठेव, ज्या दिवशी खरं बोलण्यात तुझा फायदा आहे हे तुला समजेल ना, त्या दिवशी तू नक्कीच खरं बोलशील. असं बोलून अर्जुन आता तिथून निघून येतो. पण अर्जुन तिथून निघून आल्यानंतर खरं तर हा संतोष अगदी रडत असतो अक्षरशः. तर आता अर्जुन चैतन्याला विचारतो की तुला संतोषने नक्की काय उत्तरं दिली? आणि आता दोघंही डिस्कस करत असतात की संतोषला त्यांनी काय काय प्रश्न विचारले आणि त्याने काय उत्तरं दिली. आता अर्जुन पुढे बोलतो की यावरून एक गोष्ट तर व्यवस्थित माहिती पडली आपल्याला की तो उत्तरं देताना अडखळतोय. त्याने ते फिंगरप्रिंट्स, पुरावे कसे नष्ट केले हे देखील त्याला व्यवस्थित सांगता येत नाही आहे. आणि तितक्यातच अर्जुनच्या फोनवर इन्स्पेक्टर सावंतांचा फोन येतो आणि इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतात की शांताच्या घराच्या बाहेर ज्या एरियामध्ये CCTV फुटेज आहे ते सापडलं आहे, त्यामध्ये प्रियाची गाडी दिसतीये, पण प्रियाने तिच्या गाडीचा नंबर मात्र दिसू दिलेला नाही आहे, तो लपवला आहे. आता हे सगळं अर्जुन चैतन्याला सांगतो आणि चैतन्य बोलतो की काय हुशार मुलगी आहे ही. पण खरं तर यावरनं दोघांनाही आता कन्फर्म झालेलं असतं की हे सगळं काही प्रियानेच केलेलं आहे म्हणून. आणि संतोष देखील प्रियामुळेच गप्प बसलाय. त्यावर अर्जुन बोलतो की आपल्याला संतोषच्या बायकोला भेटायला हवंय, तिच्याकडून आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळेल.
तेवढ्यातच अर्जुनला परत एकदा आता सायलीचा फोन येतो आणि सायली सांगते की आता आपल्याला अभिषेकासाठी जायचं आहे. तर पुढच्या सीनमध्ये दाखवलं आहे की आता सायली आणि अर्जुन डायरेक्ट आता अभिषेक करूनच तिथून निघालेली असतात. तर सायली मात्र जाम नेहमीप्रमाणे खुश असते आणि अर्जुनला बोलते की अभिषेक छान झाला ना आजचा, अगदी आईंना पाहिजे होतं ना तसंच झालं आहे सगळं. तर इकडे आता सुभेदारांच्या घरी जानकी आणि सखी ज्या प्लॅनसाठी आलेले असतात त्यांचा तो प्लॅन आता सुरू असतं त्यांचं काम. त्यांनी मस्त व्हिडिओ कॉल वगैरे सायलीला लावून तो फोन लपवून ठेवलेला असतो आणि गेस्ट रूममध्ये काहीतरी आग वगैरे लावल्याचं नाटक केलेलं असतं. तिथनं असा धूर वगैरे बाहेर येताना दिसतोय आणि जानकी आणि सखी आता जोरात प्रियाला हाक मारायला सुरुवात करतात. प्रिया प्रिया अगं इकडे ये, हे बघ आग लागली आहे इथे आणि प्रतिमा आत्या आतमध्ये अडकल्या आहेत, त्यांना वाचव. आता प्रिया देखील लगेच धावत येते. तर सायली अर्जुन इकडे व्हिडिओ कॉलवर हे सगळं काही नाटक पाहत असतात आणि आता प्रिया तिथे आल्यानंतर ती घाबरतेच आणि बोलते की हे काय झालं, इतका धूर कसा येतोय, आग कशी लागली. तर जानकी आणि सखी एकदम खरोखरच आग लागल्यासारखं आता तिच्यासमोर नाटक करत असतात आणि तिला बोलतात की अगं जा, प्रतिमा आत्या आत अडकल्या आहेत. त्यावर आता प्रिया बोलते की नाही आई आत नव्हतीच, आई तर हॉलमध्ये बसली आहे ना, मी पाहून येते लगेच तिला. त्यावर सखी सांगते की अगं त्या हॉलमध्येच होत्या पण त्यांना आराम करायचा म्हणून त्या गेस्ट रूममध्ये आल्या आणि तेवढ्यातच इथे आग लागली. आम्ही दोघी तिथेच बसलो होतो, कसला तरी वास आला म्हणून आम्ही इथे आलो. अगं जा पटकन, तुझी आई आत अडकली आहे. पण खरं तर हे आग वगैरे पाहून आता प्रियाच घाबरली आहे आणि या दोघी मात्र तिला फुल फोर्स करतायत की जा, तुझी आई आत अडकलेली आहे, वाचव तुझ्या आईला. पण खरं तर आता ही खरंच त्यांची मुलगी नाही आहे म्हटल्यानंतर हिला त्यांच्याबद्दल काही प्रेमही वाटत नाही आहे आणि ही त्यांना वाचवण्यासाठी काही प्रयत्नही करत नाही आहे. उलट आता ही हॉलमध्ये पाहायला निघालेली असते की प्रतिमा तिकडे आहे की काय. पण तेवढ्यातच आता या दोघीही खूप हुशार असतात. या दोघींनी आधीच प्रतिमाच्या आवाजाचं रेकॉर्डिंग करून खोलीमध्ये लावून दिलेलं असतं. तर प्रतिमाचा आवाज खोलीतून येत असतो की तन्वी अगं इथे आग लागली आहे, मी अडकली आहे, अगं वाचव मला, तन्वी कुठं आहेस तू. आता तो आवाज ऐकून मात्र तन्वीची खात्री पटते की प्रतिमा खरंच आत अडकलेली आहे म्हणून. तर आता जानकी तिला बोलत असते की अगं जा ना आतमध्ये, तुझी आई आहे ना. त्यावर आता प्रिया बोलते की मी कसं जाऊ आत, मला भीती वाटते, एक काम करा ना, तुम्ही दोघी जा ना आत. त्यावर आता जानकी आणि सखी तिला बोलते की आम्ही गेलोही असतो पण तुझी आई अडकली आहे ना आत, मग तू तिला वाचवायला नकोस का, तू तुझं कर्तव्य करायला नकोस का, तू जा आतमध्ये. त्यावर सखी बोलते की माझी आई जर अशी अडकली असती ना तर मी कसलाही विचार न करता आईला वाचवायला गेलेले असते. पण आता प्रिया खरं तर पॅनिक झाली आहे आणि तिच्या लक्षात येते की या दोघी आपल्याला फोर्स करतायत पण ती काहीही म्हणजे ॲक्शनच घेत नाही आहे प्रतिमाला वाचवण्यासाठी. उलट ती काहीतरी कारणं शोधते तिथून निघून जाण्यासाठी वगैरे. तर या दोघी मात्र अक्षरशः तिला खोलीत जाण्यासाठी ढकलत असतात. पण तीही खूप धीट आहे, अजिबातही प्रतिमाच्या मदतीसाठी जात नाही आहे आणि उलट बोलते की मी फायर ब्रिगेडला कॉल करते, ते येतील लगेच. त्यावर जानकी बोलते की अगं तोपर्यंत खूप उशीर होईल, जा तू पटकन. आता ही बोलते की नाही फायर एक्सटिंग्विशर असेलच ना घरामध्ये ठेवलेला, मी तो शोधून आणते. मी एक काम करते, अश्विनला फोन करते, तो येईल आपल्या मदतीला वगैरे. असे सगळे आता तिचे नाटकं चालू असतात आणि सखी आता लगेच तिच्या हातातनं तो फोन हिसकावून घेते. तर जानकी मात्र तिच्या जोरदार कानाखालीच ठेवून देते. त्यावर आता ही प्रिया विचारते मी काय केलं आहे, आई आतमध्ये अडकली आहे, यात माझी काय चूक आहे बरं. त्यावर आता जानकी खूप भडकते तिच्यावर आणि बोलते की प्रतिमा आत्या आत अडकल्या आहेत ही तुझी चूक नाही आहे, पण तू त्यांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न करत नाही आहेस ना, ही तुझी चूक आहे. तर हे सगळं काही आता व्हिडिओ कॉलवर सायली आणि अर्जुन देखील पाहत असतात आणि खरं तर त्यांना हेच एक्सपेक्टेड असतं की ही काहीही करणार नाही आहे, ही प्रतिमा आत्याला वाचवायला देखील जाणार नाही आहे. त्यावर अर्जुन बोलतो की किती स्वार्थी निर्दयी मुलगी आहे ही, तिच्या आईला देखील वाचवायला जात नाही आहे. त्यावर सायली बोलते की खरं तर एक बरं झालं, आता प्रतिमा आत्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल, त्यांना थोडासा त्रास होईल पण आता तिच्यावर प्रेम करणं तरी सोडून देतील.
तर इकडे सखी देखील आता परत एकदा प्रियाच्या कानाखाली लगावते आणि तिला बोलते की अगं तुझी आई आत अडकली आहे आणि तुझं कर्तव्य आहे तिला वाचवणं. तर आता प्रिया उलट नाटक करत असते की कशी काय आग लागली, कशी काय आई आत अडकली बरं. त्यावर जानकी बोलते की हा सगळा वेळ आहे का ह्या गोष्टीचा विचार करायचा. अगं झालं असेल शॉर्ट सर्किट, कपड्यांना वगैरे आग लागली असेल म्हणून आग लागली आहे. हिला मात्र काही फरकच पडत नाही आहे आणि ती आता सखीकडनं फोन घेते आणि बोलते की मी अश्विनला फोन करते, अश्विन येईल वगैरे. आणि ती आता फायर ब्रिगेडवाल्यांना अश्विनला वगैरे फोन करण्यासाठी फोन घेते. तर दुरून सुमन आणि प्रतिमा हे सगळं काही पाहत असतात आणि खरं तर हे सगळं काही पाहून प्रतिमा फार दुखावली गेली आहे. आणि प्रतिमा सुमनला बोलते की सुमन अगं बघ ना, तन्वी मला साधं वाचवायचा प्रयत्न देखील करत नाही आहे, उलट तिथून पळून जाण्याचा तीच काही प्रयत्न करते ती. तिथून पळून जाण्यासाठी काही ना काही बहाणे शोधते. अगं सकाळी जेव्हा कल्पनाला चटका बसला तेव्हा सायलीला अशा वेदना होत होत्या जसं काय सायलीच्याच हाताला चटका बसला आहे की काय. आणि बघ इथे तन्वी मला वाचवायला देखील येत नाही आहे, तिला माझ्याबद्दल थोडंही प्रेम वाटत नाही आहे गं. त्यावर आता सुमन बोलते की हो ना, कमीत कमी आता तरी तिने तुम्हाला वाचवायला यायला हवं होतं. पण जाऊ द्या, कदाचित सायलीला हे सगळं काही माहीत होतं आणि सायलीने म्हणूनच मला तुमच्या मदतीसाठी इथे बोलावलं, नाहीतर तुम्ही एकटीने हे सगळं काही कसं सहन केलं असतं बरं. तुम्हाला तन्वीबद्दल प्रेम वाटत नाही आहे कारण तिचं तुमच्यावर प्रेमच नाही आहे. तर पुढचा सीन दाखवला आता जेलमधला, जिथे सचिन आणि साक्षी महिपतला भेटायला आलेले असतात. तर आता खूप दिवसांनंतर हा महिपत त्याच्या मुलीला भेटत असतो, त्यामुळे खरं तर तो खूप भावूक झालेला असतो आणि साक्षीच्या डोक्यावरनं वगैरे हात फिरवतो आणि तिला बोलतो की तू बरी आहेस ना बाळा, तुझी काळजी घेत जा. त्यावर आता साक्षी सांगते की हो, सचिन आहे माझ्यासोबत, तो घेतो माझी काळजी, म्हणून बरी आहे मी. अण्णा तुम्ही असे आत नकोय, तुम्ही लवकरात लवकर बाहेर या, तुम्ही मला माझ्यासोबत हवेत घरी. त्यावर महिपत सांगतो की हो, आता फक्त थोडे दिवसच मी इथे असणार आहे, त्यानंतर एकदा का मी इथून सुटलो मग आपण घरीच राहणार आहे आणि मी हे गुन्हेगारी चोऱ्या माऱ्या सगळं काही सोडून देणार आहे. तुला ह्या गोष्टी कधीच आवडल्या नाहीत ना, तुझ्यासाठी मी हे सगळं सोडून देणार आहे. आपण अगदी शांतीने जगू. कसं आहे, आपण चांगलं वागलं ना की जगसुद्धा आपल्याशी चांगलं वागतं. त्यावर आता साक्षी देखील खूप भावूक झाली आहे आणि बोलते की खरंच अण्णा, आपल्या घरातली ही गुन्हेगारी ना मला कधीच आवडली नाही. त्यावर आता महिपत पुढे बोलतो की मी बाहेर आल्यानंतर ना तुमचं दोघांचं लग्न लावून देईल, या म्हाताऱ्याला घरात ठेवून घ्याल ना. त्यावर आता साक्षी बोलते की अण्णा तुम्ही असं काय बोलताय, आम्हाला कोण आहे बरं तुमच्याशिवाय. आता खरं तर हा गुन्हेगारी वगैरे सोडून देणार हे ऐकून आता सचिनही शॉक झाला आहे आणि नागराजही. तर नागराज त्याला खुणावतो आणि सचिन आणि तो बोलायला थोडंसं बाजूला येतात त्याच एकाच जेलमध्ये. तर आता नागराज सांगतो की हे असंच चाललं आहे काही दिवसांपासनं, सतत हे गुन्हेगारी वगैरे सोडायच्या भाषा करत असतो. हे नाही, याला वेळी सावरलं पाहिजे, तू मला लवकरात लवकर इथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न कर. त्यावर आता सचिन सांगतो की नागराज अंकल, तुम्हाला बाहेर काढणं थोडंसं मुश्किल आहे, मी वकिलाशी बोललो आहे, वकीलच बोलला आहे की तुम्हाला बाहेर काढणं मुश्किल आहे. मी एक काम करतो, आधी अण्णांना इथून बाहेर काढतो, आधी त्यांच्या डोक्यातलं हे खूळ बाहेर काढायला हवं आहे आणि मग तुम्हाला इथून बाहेर काढणं पॉसिबल होईल, नाहीतर तुम्ही पळून जा. त्यावर आता नागराज बोलतो की महिपतही हेच बोलत होता की तू पळून जा म्हणून, आणि आता बघ कसा गुन्हेगारी सोडण्याची भाषा करतोय ते. तर इकडे प्रिया आता गार्डनमध्ये रात्र झाली आहे आणि गार्डनमध्ये आता कोणाला तरी फोन करायचा प्रयत्न करत असते ती. तेवढ्यातच मागून जानकी येते आणि तिला थोडंसं ढकलवून देते. त्यावर आता प्रिया भडकते आणि विचारते की हे काय चाललं आहे तुझं, एकतर सगळा अधूर झाला आहे, मला स्टोर रूममध्ये देखील जाता येत नाही आहे, आई आत अडकली आहे, मी इथे मदतीसाठी फोन करते आणि काय चाललं आहे बरं तुझं. त्यावर जानकी सांगते की प्रतिमा आत्यांची काळजी तू करू नकोस, प्रतिमा आत्या अगदी ठीक आहे, कारण तिथे आग लागलीच नव्हती, पण हो आता मात्र तू अडकणार आहेस. आणि जानकी लगेच आता काडीपेटीने
त्या तन्वीभोवतीचं जे रिंगण बनवलेलं दाखवलं आहे त्यांनी, ते रिंगण पेटवून देते. आता मात्र प्रिया चांगलीच त्या आगीच्या रिंगणामध्ये फसलेली असते. तर तिथे सखी आणि जानकी तिथेच असतात आणि खरं तर आता प्रिया जाम घाबरली आहे आणि पॅनिक झाली आहे. आता हळूहळू करून सगळेच सुभेदार तिथे हजर होतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रविराज घरी आलाय आणि रविराज उलट प्रतापला विचारत असतो की अरे या मुलीला तू अजून घरामध्ये का ठेवून घेतलंयस बरं, हिला घराबाहेर काढ. आणि आता तन्वी लगेच नाटक करत रविराजचे पाय पकडते आणि बोलते की बाबा बाबा मला माफ करा. त्यावर आता रविराज बोलतो की मी इथे फक्त प्रतापला हे सांगायला आलोय की हिला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढ म्हणून. आता रविराजच्या तोंडून हे ऐकून तन्वी चांगली शॉक झाली आहे, कारण आता रविराज समोरही तिचं काहीच चालत नाही आहे. तर सायली, अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत संतोषच्या बायकोला भेटायला गेलेत आणि त्यांच्याकडनं त्यांना कळतं की हिचं आता एक हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे, त्यासाठी खूप खर्च येणार आहे. आता सायली अर्जुनच्या लक्षात आलं आहे की म्हणूनच संतोषने हा खुनाचा आळ स्वतःवर घेतला आहे. त्यावर अर्जुन आता तिला बोलतो की संतोषला बोलतं फक्त तुम्हीच करू शकता, तुम्ही जर आमची मदत केली तर आम्ही देखील तुमची मदत करू आणि संतोषला सोडवू. तर आता ही संतोषची बायको सायली अर्जुनची मदत करेल का? प्रिया विरोधामध्ये सायली अर्जुनला या खुनाबद्दल पुरेसे पुरावे मिळतील का, हे पाहण्यासाठी तर येणारे एपिसोडच पाहावे लागतील. त्यामुळे येणारे एपिसोड देखील पाहायला विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.